हे यू ऑल अँड व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आजचा व्लॉग संध्याकाळी सुरू होता आणि तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आहे रक्षाबंधन आणि आजचा व्लॉग रक्षाबंधन स्पेशल असणार आहे. तर मी आज एक मस्त रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. अप्पे बनवणार आहे मी. तर त्याची प्रिपरेशन थोडीशी करून ठेवलेली आहे. बाकी आता पूर्ण तुमच्याशी रेसिपी शेअर करतेच. आणि मला नागपूरला जायचं होतं. ॲक्च्युली मी नागपूरची आहे आणि माझे भाऊ नागपूरला असतात. पण मला रक्षाबंधनाला जायला नाही जमलं समहाव, कारण मी नेक्स्ट मंथ जाणार आहे आणि यापुढे तुम्हाला नागपूरचे माझे सगळे फॅमिली व्लॉग्स बघायला मिळणार आहेत. तर मग आता मी त्यांच्यासाठी राखी पाठवलेली आहे. तर रोशनला सुद्धा बहीण आहे आणि अनायाचं हे पहिलं रक्षाबंधन आहे. तर मी आज अनायाला राखी बांधणार आहे आणि रोशनला सुद्धा. तर आजच्या या ब्लॉगमध्ये हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा ब्लॉग. अप्पे बनवायचे म्हटलं की त्याची प्रिपरेशन आधीपासून सुरू करावी लागते. मला संध्याकाळी अप्पे बनवायचे होते तर मी सकाळीच प्रिपरेशन सुरू केली. तर सर्वात आधी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ आणि बाकी ज्या डाळी तुम्हाला आवडत असेल त्या सगळ्या मिश्र डाळी तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मी इथे मस्त अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, मग घेतली मसूरची डाळ आणि चण्याची डाळ, सगळं अर्धी अर्धी वाटी घेतलं. त्यामध्ये पाणी घालून छान 3-4 पाण्याने याला धुवून घेतलं आणि मग हे धुवून झाले स्वच्छ की यामध्ये पाणी टाकून भिजायला ठेवायचं आहे. आता 5 ते 7 तासात हे छान भिजून जातं. तर मी इथे सकाळी 10 वाजता भिजायला टाकलं. 7 वाजेपर्यंत हे मस्त भिजून गेले होते. ते ना नानू एकटी बसून बोर झाली आहे. हो ना नानू, का बरं बोर झाली तू? हा, का बरं बोर? आता आपल्याला रेडी व्हायचं आहे ना. आता नानू छान रेडी होणार आहे आणि राखी बांधणार आहे. हो ना बिट्टू? फर्स्ट टाइम नानू राखी बांधणार आहे. हो ना? काय घालणार नानू? मस्त काहीतरी ट्रेडिशनल वेअर करणार नानू. हो ना? ओके. इथे अप्प्यांसाठी मी सर्व तयारी करून ठेवली. तर इथे मस्त कांदा चिरून ठेवला, टोमॅटो आणि कोथिंबीर, त्याचबरोबर मिरच्या आणि इथे लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे. आणि अनायासाठी दही काढून ठेवलेलं आहे. आता तिला मी दही खायला देणार. संध्याकाळची ॲक्च्युली तिची जेवणाची वेळ झालेली, तर थोडंसं म्हटलं चला आज तिला दही देऊया. छान आहे नानू? कसं आहे? कसं आहे? मत्त मत्त आंबट आंबट मत्त मत्त. कसं आहे नानू? छान 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 छान. ॲक्च्युली खूप जण म्हणतात की बाळाला दही द्यायचं का. तर माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की 6 महिन्यापासूनच तुम्ही बाळाला दही देऊ शकता. आणि त्यांनी उलट इन्सिस्ट करून सांगितलं की बाळाला दही द्या, कारण त्याने काय होतं तर बाळाचं पोट जे आहे ते स्टेबल होतं. खूप जण मला विचारतात की जेवण जेव्हापासून स्टार्ट केलं, म्हणजे सॉलिड स्टार्ट केलं आहे तेव्हापासून बाळाला जी शी आहे ती प्रॉपर होत नाही आहे. तर काय करावं, पोट स्टेबल होत नाही आहे, कधी खूपदा शी करताय तर कधी करत नाही आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मला माझ्या डॉक्टरनी सजेस्ट केलं की तुम्ही तिला दही द्या विदाऊट एनी शुगर ॲड करता. मी या अनायाला दही देत असते. तर तुम्ही पण तुमच्या बाळाला जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल की द्यायला पाहिजे दही तर नक्कीच देऊ शकता. 6 महिन्यानंतर बाळाला दही द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. उलट दूध द्यायला नको. खूप जण म्हणतात की गाईचं दूध तुम्ही देऊ शकता, पण नको, कारण दुधाने पोट खराब व्हायचे चान्सेस असतात, कारण ते हेवी टू डायजेस्ट असतं. म्हणून दूध न देता तुम्ही वाटल्यास दही देऊ शकता. नाही नो, आतापर्यंत मी अनायाला 4 ते 5दा दही दिलेला आहे. आता ती 7 मंथ्सची आहे. तर मी जेव्हा जमेल तेव्हा फ्रेश दही जेव्हा आणलेलं असेल बाहेरनं तेव्हा तिला दही देते. आणि फार नाही, एक 4-5 चमचे आपल्या चमच्याने त्यांना दही द्यायचं. आता खूप जणांचा प्रश्न हा पण असेल की खोकला होणार नाही का. तर अनायाला तरी आजपर्यंत झाला नाही, पण तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता की कसं करायचं. इथे आम्ही दही खूप एन्जॉय केलेलं आहे. मस्त खाते अनाया दही, तिला फार आवडतं. मला असं वाटतं ती मज्जेत खाते. पहिले 1-2 बाईट्स नंतर असं तोंड कसं तरी करते, कारण आंबट लागत असेल जरा, पण मग नंतर मज्जेत खाते. तर दही अनायाचं खाऊन झालेलं आहे इथे. आणि सकाळी मी जे सगळं डाळ तांदूळ भिजत घातलेलं होतं ते आता छान भिजलेलं आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आणि ते मस्त भिजून रेडी आहे. आता मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून मस्त ग्राइंड करून घेणार आहे. त्याचबरोबर मी यामध्ये 3-4 मिरच्या टाकलेल्या आहे आणि 4-5 लसणाच्या कळ्यासुद्धा टाकल्या, ज्याने खूप छान टेस्ट येते. आता हे छान ग्राइंड करून घ्यायचं. थोडंसं जाडसरच आपल्याला ग्राइंड करायचं आहे, फार पेस्ट करायची नाही. गरजेनुसार थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो. आणि हे मस्त असं ग्राइंड झालं की असा पेस्ट आपल्याजवळ रेडी होतो.
आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मी इथे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढंच टाकलेलं आहे. तुम्ही हवं तर शिमला मिरची, गाजर असं सगळं यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी टाकलं जिरं पावडर आणि मीठ. आता त्यानंतर याला मस्त आंबट चव यावी म्हणून तुम्ही निंबू टाकू शकता किंवा दही टाकू शकता. तर मी इथे दही टाकलेलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपलं इथे अप्प्याचं बॅटर रेडी झालेलं आहे. इन्स्टंट अप्प्याचा बॅटर जर तुम्हाला हवे असेल तर रव्याचे अप्पे पण छान बनतात, पण मला शक्यतो असे डाळीचेच आवडतात म्हणून मी सगळ्या डाळी थोडं सकाळी भिजून संध्याकाळी तसे अप्पे करते. तर बघा हे थोडा वेळ झाकून ठेवते. अप्प्यांसोबत खायला तुम्ही सांबार पण करू शकता, पण मी तर चटणीच करणार आहे आणि शेंगदाण्याची चटणी इथे कारण त्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतले. तुम्ही भाजून घेऊ शकता, मी कच्चेच घेतलेले आहे. आता यामध्ये मी टाकली 1 हिरवी मिरची, थोडीशी साखर, जिरं आणि मीठ. त्यानंतर दही घालून घेतलं आणि हे मिक्सरमध्ये काढून घेतलं. आता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि छान अशी मस्त मिक्सरमध्ये बारीक करून आपली चटणी तयार झाली. हे मी इकडे आणायला रेडी करून दिलं आणि मॅडम जमिनीवर लोळत आहे. हो ना मॅडम, का बरं? छान छान कपडे घाण होणार ना. नानू नानू का बरं तू जमिनीवर का बरं गेली? तुला मी चटई टाकून दिली की नाही इकडे? आपल्या चटईवर राहायचं ना. नानू कम हियर. हे बेबी कम हियर. कम 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 हियर. ये बेटू ये बेटू ये नानू कम 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 कम. आता अनाया मस्त रेडी झालेली आहे. आता मम्मा पण रेडी होणार आणि मग आपण छान अनायाला राखी बांधू. ये बेटू कम हियर. कम नानू. अनाया मॅडमचा असा जोरात कारभार चाललेला आहे. आता ती याच्यावर उभी होते, चालायचा प्रयत्न करते आणि त्याची खूप भीती वाटते कारण खाली जर पडली तर डोक्याला लागू शकतं म्हणून एका माणसाला इथेच राहावं लागतं. पण ती काही आम्हाला काम आणि इथे आम्ही हे कॉर्नर्स तिला लागायला नको म्हणून इथे हे सगळं लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे कॉर्नर्सला पण हे लावून घेतलेलं आहे. तर तिला काही लागेल याची आम्हाला भीती नसते, पण ती पडेल याची आम्हाला भीती असते. नानू. तर इथे बघा नानू आणि मम्मा दोघीही रेडी झालेले आहे. नानू नानू. मग नाही आपली एकटी खेळत होती. म्हटलं सगळ्यात आधी पहिले आरतीचं ताट रेडी करावं आणि इथे मी सगळं काही रेडी केलं. अगरबत्ती याच्यासाठी घेतलेली आहे कारण देवाची पूजा पण माझी व्हायची आहे संध्याकाळची, तर ती करणार आहे म्हणून. नाही तुम्ही म्हणणार की रक्षाबंधनला अगरबत्ती कशासाठी लागते. आणि ही मस्त आमचे स्वीट्स आणि याबरोबर आमचं आज होणार आहे रक्षाबंधन. आणि मला फार आवडतं गोड, पण काय मी जास्त खाऊ शकत नाही कारण मला इतकं आवडतं की मी पूर्ण डब्बा पण एकटीच खाते आणि रोशन बिलकुल खात नाही. त्याच्यामुळे असं होतं आमच्या घरात स्वीट्स आले की मी एकटीच पूर्ण संपत असते. मग माझं आरतीचं ताट रेडी झालं. सगळ्यात आधी मी देवाची पूजा केली, देवाला राखी वाहली आणि त्यानंतर होतं मग आमचं रक्षाबंधन. तर त्यासाठी रोशन पण छान रेडी झाला आणि या दोघांनाही मस्त मी मग राखी बांधली. तर असं झालं आमचं हे राखीचं सेलिब्रेशन. आणि मग त्यानंतर मला अप्पे पण बनवायचे होते, तर त्याची प्रिपरेशन तुम्ही बघितली आधी झालेली होती. रेसिपी तुम्हाला तुकड्यांमध्ये भेटलेली असेल कारण सुरुवातीला मी डाळ भिजत टाकली, मध्येच मग माझी दुसरी कामं केली, मग परत मी अप्प्यांचं रेडी केलं, चटणी बनवली आणि आत्ता मी ते अप्पे बनवणार फायनली. तर मग हे सगळं झाल्यावर मी अप्पे बनवायला घेतले कारण आमच्या जेवणाची वेळ झालेली होती. आणि नानू आजकालनं बिलकुल शांत बसत नाही, तिला फार उड्या मारायच्या असतात. म्हणजे तिला एकही मिनटं बसायचं नसतं. म्हणजे माझी दिवसभर इतकी कसरत असते ना. आता मला सगळे विचार की तुमचं वेट कसं कमी झालं, तुम्ही वेट कसं लूज केलं. तर फार सांगायचं म्हणजे मी काहीच केलं नाही, मी काहीच डाएट वगैरे केलं नाही. बस फक्त मी 24 तास अनायाच्या मागे असते आणि त्याच्यामुळेच माझं वेट कमी झालेलं आहे असं मला वाटतं. ॲक्च्युली माझे जे आधीचे ड्रेसेस होते म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळचे ब्लाउजेस मला आता एकदम मस्त फिट होतात आणि आय एम सो हॅपी की चला ठीक आहे कुठल्या ना कुठल्या कारणाने माझं वेट तर कमी होतं आहे. ठीक आहे ते अनायाच्यामुळे असे की कसंही, पण ठीक आहे म्हणजे वेट कमी करायला इतकी जास्ती मेहनत करावं लागते आणि ते माझं असंच होऊन जात आहे. सो आय एम सो हॅपी. तर मग आमचं झालं मस्त रक्षाबंधन आणि त्यानंतर मी घेतलं अप्पे पात्र. याला सगळ्यात आधी तेल लावून घेतलं. गॅस आधीच सुरू केला होता की अप्पे पात्र मस्त गरम होऊन जावं. तेल लावून झाल्यावर जे मिश्रण आपण रेडी केलं होतं ते चम्मचने एक 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 सगळ्यामध्ये टाकून घेतलं. माझ्याकडे छोटंच अप्पे पात्र आहे तर त्याचाच वापर मी केलेला आहे इथे, कारण आम्ही फ्रिक्वेंटली करतच नाही जास्ती, त्याच्यामुळे मग मी फार मोठं काही घेतलंच नाही. तर मग इथे हे अप्पेचं बॅटर टाकून झालं की ते काही व्हायला फार वेळ लागत नाही. अप्पे पात्र गरम होतं त्यामुळे ते लगेच होऊन जातं. तर एक साईडनी झालं की दुसऱ्या साईडनी लगेच पलटून घ्यायचं आणि खूप इझिली पलटतं ते. थोडंसं ऑइल सोडायचं जर तुम्हाला वाटत असेल की पलटत नाही आहे. आणि मग दोन्ही साईडनी झाले की इथे हे आमचे अप्पे मस्त रेडी झालेले आहे.
खूप छान फुगले होते. जर तुम्हाला वाटलं की अप्पे फुगत नाही तर थोडासा खायचा सोडा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. मी केलेला नाही होता कारण मला इझिली फुगले असं वाटत होतं, पण कधीतरी नाही फुगले तर मी वापरत असते. तर तुम्ही पण वापरू शकता. आणि बस या अप्प्यांसोबतच आमचं डिनर झालं आणि असं झालं आमचा दिवसाचा शेवट. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. आणि हो, तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत आहे की नाही, तुम्हाला काय एक्झॅक्टली पाहिजे आहे, कशावर व्हिडिओ मला बनवायचा आहे, हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगत जा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.